हाय नमस्ते। नमस्ते। बांबर्डेच्या इथे आपण श्री स्वामी समर्थ इथे हॉटेल आहे, इथं मी आता आलेली आहे। शाळेच्या अगदी जवळच आहे, शाळा झाली आहे, शाळेच्या नंतर इथे जरा आली आहे मी। तर इथे बस स्टॉपला माणसं बरीच येऊन उभी राहतात, त्यांच्यामध्ये इथं टेबल आहे, त्यांच्या हॉटेलचंच टेबल आहे, तिथं मी वरच सोबत बसली आहे आणि ते दोन प्रवासी बसतात। आता या ठिकाणी मी बसली आहे। तर आता बघा, तुम्ही तुमची ओळख सांगा स्वतः। शरीराचं नाव ज्ञानेश्वर आहे, संपूर्ण नाव ज्ञानेश्वर संभाजी कुंभार आणि भांबर्डे गावचे आम्ही रहिवासी आहोत। इथे माझा जन्म झाला आणि शरीराचं आयु आहे 70 वर्ष सुरू झालेलं आहे। मी मुंबईला असतो, मिलमध्ये कामाला होतो। मिल 2000 सालामध्ये तुम्ही मुंबईला असता ते नाही, भांबर्ड्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे। आम्हाला भांबर्ड्याबद्दल ऐकायचं आहे, तर तुम्ही भांबर्ड्याबद्दलच बोलायचं। तर भांबर्ड्यामध्ये असं त्या काळामध्ये इथे कुठल्या प्रकारचं दळणवळणाचं साधन नसायचं। त्या काळामध्ये बैलगाडीने इथून लोणावळ्याला आम्ही जायचो। इथून तांदूळ वगैरे, भात वगैरे, चक्कीसुद्धा इथे नव्हती त्या काळामध्ये। तर पायी प्रवास असायचा लोणावळ्यापर्यंत। इथे किराणाच्या दुकानाचं जर सामान आणायचं असेल तर गुळाची एक ढेप आणण्यासाठी 1 रुपया वाणी द्यायचा आम्हाला। ते एक रुपयासाठी लोणावळ्याला जाऊन माणूस एक गुळाची ढेप घेऊन यायचा, म्हणजे हा काळ मी बघितलेला आहे। माझी आई इथे असताना आम्ही त्यावेळेला खूप गरिबी असायची। तर कोकणामध्ये भात शेती लवकर होते, तर भडशी भात म्हणून त्याला आपण, मला वाटतं त्याचं नावाचं त्या तांदळाला काय म्हणतात त्याचं माहिती नाही, त्यावेळेला त्याला भडशी म्हणायचे। तर तो भात लवकर व्हायचा। तर इकडे भात कापणीच्या अगोदर माझी आई 5-6 दिवस तिकडे जायची, 5-6 दिवस काम करायची, तिथून ते भात आणायची, भरडायची आणि आम्हाला ताक आणि तो जाडा एवढा मोठा तांदूळ आणि त्यावेळेचे त्या भडशी तांदळाचा ताकाबरोबर भात इतका चव लागायची त्या काळामध्ये। कौलीची भाजी ती आणायची। ते गरिबी जरी होती तरी पण लोक मात्र त्या काळामध्ये खुश असायचे, सारे सण साजरे करायचे। तुमच्या काळामध्ये शाळा होती का? त्या काळामध्ये शाळा इथे 4थी इयत्तेपर्यंत होती आणि 4थी इयत्तेपर्यंत पण शाळा आम्ही अशी करायचो की सकाळी पहिली शाळा आमची गुराकडे असायची। गाई असायच्या आमच्याकडे, गाई 2-4 गाई, बैल वगैरे 7-8-10 गुरं असायची। मग 10 वाजेपर्यंत ती त्यांना चारायचं, घरी यायचं, स्नान करायचं, जेवायचं आणि 11 वाजता स्कूलमध्ये शाळेमध्ये जायचो। मग 11 ते 2 वाजेपर्यंत मी शाळेत थांबायचो। पुन्हा 3 वाजता गुरं सोडायची आणि संध्याकाळी गुरांना घेऊन यायचं घरी आणि घरी आलो की मग आईसाठी गरम पाणी तयार करून ठेवणं, भात बनवून ठेवणं। मग हे सारं माझी ड्युटी असायची। मी मातृभक्त असल्यामुळं मग माझे आईसाठी मला काय करता येईल ते मी विचार करायचो त्या काळामध्ये। तेव्हा माझं 4थी इयत्तेचा विद्यार्थी होतो मी, म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थी इयत्तेपर्यंत इथे शिक्षण माझं। जेमतेम शाळा 3 तासाची असायची माझी आणि त्या काळामध्ये शिक्षकसुद्धा इथे आले ना तर जर पावसाळा सुरू झाला तर शिक्षक इथे राहायचे नाही। इथून शिक्षक निघून जायचे किंवा आजारी पडायचे। मग आजारी पडायचं करून मग ते निघून जायचे। मग पावसाळ्यामध्ये बहुतेक शाळा नसायची। मग जेमतेम 4थी पर्यंत आलो। आज तुम्ही काल भांबर्डे गावामध्ये आले, बरेच दिवसानंतर आले, तुम्ही मुंबईला राहता, तर तुम्हाला काल अचानक एसटीतून आल्याच्या नंतर तुम्हाला भांबर्ड्यात आल्याच्या नंतर काय वाटलं? थोडंसं काहीतरी मनाला तुमच्या समाधान, आनंद, शांती किंवा थोडंसं काय एक आठवणी काहीतरी वाटलं असेल ना, ते सांगा। काल काय वाटलं तुम्हाला? एसटीतून तुम्ही खाली उतरल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला भांबर्डे गावात आल्याच्या नंतर? तसं जर पाहिलं तर हा जो परिसर हा निसर्गरम्य असा परिसर आहे।
परंतु जसं की मुळशी धरण म्हणजे टाटाचं जे धरण झालं, धरणाच्या नंतर आम्ही सारे धरणग्रस्त लोक झालो. मग इकडे विशेष लोकांचं लक्ष नसायचं, कारण इकडे वोटर वर्ग कमी असल्यामुळं इकडे लोकांचं लक्ष नसायचं आणि त्यामुळं दळणवळण इकडे होण्यासाठी खूप वेळ लागला. आता कुठे रस्ते झाले, पण तो काळ असा होता, एके काळाचा आमचा काळ असा असायचा की बैलगाडीने चितला प्रवास होत होता किंवा पायीच लोणाळ्यापर्यंत पायी प्रवास करायचे लोक. लोणाळ्या काय आणायचं असेल तर लोणाळ्याला पायीच जायचे. आजारी पडलं तर इथे लोणाळ्यापर्यंत डोलीतून घेऊन जायचे त्याला, डोलीमधून, किंवा लॉन्चला जायचं ते डोलीतून इथून घेऊन जायचे. ते पेशंट घरी येईलच याची काही गॅरंटी नाही आहे, असा काळ होता. डिलिव्हरीचा काळ विशेष करून मी सांगेल, तुम्हाला हायलाईट करेल की स्त्रियांची डिलिव्हरीचा काळ अतिशय क्रिटिकल. पण त्या काळामध्ये इकडे हॉस्पिटल नसतानासुद्धा माझी आई त्या काळामध्ये सुविणीचं काम करायची आणि इथे जवळपास आजूबाजूच्या गावामध्ये दवाखाना तर नसेच दवाखाना नाहीच. पण माझ्या आईने, मला आठवतं, एकही बाळ तिच्या काळामध्ये म्हणजे वारलं नाही किंवा एकही माता शरीर सोडलं नाही. बरं, अशी नॅचरली डिलिव्हरी करायची ती. मला ते खूप मला भावलं. आणि विशेष म्हणजे की ती कोणाच्याकडून पैसे नाही घ्यायची. बस तिची दक्षिणा काय असायची, एक नारळ आणि हातामध्ये नंतर ते बांगड्या फोडलेल्या असेल त्या बांगड्या भरायचे लोक तिला. आणि आज मी पाहतो जवळजवळ सिझरिंग केलं जातं. प्रत्येक जवळजवळ मला वाटतं 80% स्त्रियांचं सिझरिंग होतं. पण त्या काळामध्ये नॅचरली डिलिव्हरी करायची. रात्री आई जायची आणि सकाळी सगळं उरकूनच घरी यायची. त्यावेळेस त्या गावामधली, आपल्या गावामधली म्हणजे भांबर्डे गावात लोकसंख्या किती होती? आता तर मी सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये की आता आमच्या गावात सध्या 273च लोकसंख्या आहे. त्यावेळेस गावात लोकसंख्या किती होती? मग ते लोकांचं पोट कशावर अवलंबून होतं? ते लोक काय करायची त्या काळामध्ये? मला वाटतं गावठांमध्ये लोकसंख्या असेल एक 20 घरं असतील. वाडीमध्ये मला वाटतं वरच्या गणपतीवाडीमध्ये मला वाटतं 30 घरं असतील आणि खाली त्या काळामध्ये एक 20 घरं असतील. मला वाटतं 50-60 घरांचं घर असेल त्या जुन्या काळात. आज रोजी आपला गाव 1000 उंबरठ्याचा गाव आहे, परंतु गावात लोकसंख्या कमी आहे. नाही तर आपल्या गावामध्ये टोटल 1000, आज रोजी वोटिंग करताना आपण 1000-1500 वोटर आहेत आपल्या भांबर्डे गावामध्ये. पण त्यावेळेस म्हणजे लोकसंख्या कमीच होती का? कमी लोकसंख्या होती. एकदम जुन्या पद्धतीचे तुम्ही हो आयुष्यात जगला त्यावेळेस. हो, छान वाटलं तुम्हाला. आता तुमचं वय जवळजवळ 70 सुरू झालं. 70 वर्ष, म्हणजे 70 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगितलं भांबर्डे गावातली तुम्ही माहिती देत आहे. त्यावेळेस ज्यावेळेस हे घनगड किल्ला आहे, हा दुर्गा किल्ला आहे, त्यावेळेस तुम्ही कधी या किल्ल्यावर गेले होते का? आता एवढं हे फेमस झालेलं आहे. त्यावेळेला आम्ही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायचो. तिथे एक गारजाईचं मंदिर आहे, त्या मंदिरपर्यंत जायचो आम्ही. तिथे वरती किल्ल्यावर जाण्याचा कधी प्रयत्न नाही केला आम्ही. आई वडील ओरडायचे का? हां, त्यावेळेस भरपूर अवघड मार्ग होता, पण आता इतकं सोपं करून दिले की आता कोणी अगदी सहज पार टेकडावर जाऊन येते. वा, छान. ते तुम्ही सांगायला पाहिजे ना आम्हाला. तुम्ही भांबर्डे गावातलेत, तुम्ही भांबर्डे गावातलं अजून काहीतरी वेगळं सांगा आम्हाला. नाही, मी तुम्हाला मागचाच काळ सांगू शकेल. आता काय आहे ना, जुना ठीक आहे, जुना काळ तुम्ही अजून थोडा आम्हाला सांगेल. आणि तसं पाहिलं तर जितकी वेगाने प्रगती व्हायला पाहिजे होती ती इतर गावामध्ये आपण, इतर भागामध्ये, जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये आपण जातो, त्या तालुक्यांची किंवा जिल्ह्यांची जी प्रगती झालेली आहे गावागावामध्ये, तशी तेवढी प्रगती वाटत नाही, झाली अशी वाटत नाही. फार धीम्या गतीने वाटतं की स्लोली चालले, हळूहळू सगळं चाललंय. हो. अजून काय बोलायचं वाटते तुम्हाला? पण छान आहे हा परिसर आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हवा शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे आणि मूलभूत गरजा ज्या आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. पूर्वीच्या काळामध्ये साधे तांदूळ असायचे, त्याचं नाव सालतऱ्या तांदूळ म्हणून असायचं. की मला आठवतं आहे की साधारण 75 ते 80च्या काळामध्ये माझी आई आम्हाला तांदूळ पाठवायचे साधे, परंतु सबंध 3-4 चाळीमध्ये त्याचा सुगंध सुटायचा त्या साध्या तांदळाचा.
आज बासमतीला पण सुगंध नाही आहे, आज कुठल्या अन्नधान्याला चव राहिलेली नाही, टेस्ट राहिली नाही. कारण आपण काय करू की खतांची वापर करू लागलो, औषधांचा वापर करू लागलो, त्यामुळं नॅचरली गोष्ट इथे संपायला आल्या असं वाटतं. आता फक्त इथली हवा शुद्ध आहे आणि पाणी शुद्ध आहे, बाकी अन्नधान्य मला वाटत नाही की ते त्याच्यामध्ये काही दम राहिला असं वाटतं. म्हणून त्यामुळं लोकांचे आजार पण वाढलं.